सुप्र सातारकर श्रुती महाविद्यालय ग्रंथालय उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्काराच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले जीवन विकास ग्रंथालयाचे अध्यक्ष माजी न्यायदासराव जोशी, संस्थेचे कार्यवाह डॉक्टर राजशेखर बालेकर, कंधारकर जी यांना हा पुरस्कार मिळाला, डॉक्टर गणेश कुलकर्णी आणि इतर उपस्थित असलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी आणि ग्रंथालयाच्या कार्यक्रमाचं वय थोडं कमी झाल्यासारखं वाटलं. ही ताई जी व्हिडिओ काढते ना त्याच्यामुळे मी पहिले डोळा धुवला सगळा, मी म्हणलं ग्रंथालयाच्या कार्यक्रमाला वय कमी झालं पाहिजे, तर ते थोडं बरं वाटलं. ही ताई दिसली आणि 2-3 जरा दिसले, म्हणजे ग्रंथालयाच्या कार्यक्रमाचं वय कमी झालं असं वाटलं पाहिजे. नाहीतर आम्ही सगळेजण, आमची पिढी तरी थोडी ठीक आहे, आमच्या नंतरची पिढी त्या मोबाईल आणि इंस्टाग्राम मध्ये इतकी गुंगलेली आहे की पुस्तक आणि ग्रंथालय हे दोन्ही शब्द ते विसरत चालले का काय असं वाटतं. सर या देवजीभाई आता सर्जेराव ठोंबरे सर आणि आदरणीय देवजीभाई दोघांचंही आगमन झालेलं. तर एखादी संस्था 1974 पासून ग्रंथालय चालवणं म्हणजे किती जिकिरीचं काम आहे हे मी अनुभव एक पुस्तकप्रेमी म्हणून मला खूप चांगला आहे. की महापालिकेच्या माझ्या केबिनमध्ये अंबादासराव काका, मी पहिल्या दिवशी गेलो तर मी त्याला म्हणलं यार आता पूर्ण शहराचा कारभार करायचा, किमान त्या कार्यालयामध्ये एक पुस्तकाचा छोटा तरी रॅक असला पाहिजे. तर आपल्याला आश्चर्य वाटतं 20-25 वर्षानंतर पहिल्यांदा महापौर दालनामध्ये पुस्तकाचं रॅक आलं आणि त्याच्यावरती महाविद्यालय ग्रंथपालाला ग्रंथालय पुरस्कार हे या पुरस्काराचं 13व वर्ष आहे. आपण नांदेडचं विद्यापीठ आणि औरंगाबादचं विद्यापीठ असं अल्टरनेट 1 वर्ष नांदेड विद्यापीठ, 1 वर्ष औरंगाबादचं विद्यापीठ अशा पद्धतीने हा पुरस्कार आहे. सातारकर सरांचं या ग्रंथालयाची अगदी स्थापनेपासूनचा संबंध राहिला. ते मराठवाड्यातल्या ग्रंथालय चळवळीमध्ये बरेच वर्ष काम करत होते. आमच्या ग्रंथालयाचे आर्वीकर सर जे आहेत त्यांच्या आणि सातारकरांचे अतिशय जुने ऋणानुबंध होते आणि त्या ऋणानुबंधातूनच आर्वीकर सरांनी हा पुरस्कार सुरू केला. आपण यावर्षी हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार फुलंब्रीच्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल आहे कुलकर्णी सर, गणेश कुलकर्णी सर यांनी दिला आहे. आणि हा पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद याच्यासाठी होतो की बा सार्वजनिक ग्रंथालयामधनं महाविद्यालयीन ग्रंथालय, शालेय ग्रंथालय आणि सार्वजनिक ग्रंथालय असे तिन्ही प्रकारचे आपण पुरस्कार, तिन्ही प्रकारच्या ग्रंथालय. एक सार्वजनिक ग्रंथालय महाविद्यालयाच्या किंवा अकॅडमिक क्षेत्रामध्ये पुरस्कार होते, आमच्या दृष्टिकोनातून वेगळी कौतुकास्पद बाब आहे. दुसरा एक पुरस्कार आपण ग्रंथालयातर्फे देतो, तो आहे मराठवाड्यातल्या लेखकाच्या पहिल्या साहित्याला. त्या पुरस्काराने आपण मागच्या 24 वर्षापासून देतो. वर्जीकरांच्या नावाने जे पुरस्कार देतो ते सार्वजनिक ग्रंथालयाच्या ग्रंथपालाला देतो, त्याला 28 वर्ष लागतात. सातारकरांचा पुरस्कार आपण 12 वर्षापासून देतो. शालेय ग्रंथालयाचा पुरस्कार आपण मागच्या 6 वर्षापासून देतो. या पुरस्काराच्या माध्यमामधून सार्वजनिक ग्रंथालय चळवळीला शैक्षणिक क्षेत्रामधून सुद्धा मदत मिळाली ही सुद्धा आमची या पुरस्काराला मागची भावना आहे. विशेषतः महाविद्यालयीन ग्रंथालयातले जे ग्रंथपाल आहेत त्या ग्रंथपालांनी सार्वजनिक ग्रंथालयासाठी आपण योगदान द्यावं अशी आमची अपेक्षा आहे. त्याचं कारण असं आहे की आमच्या सार्वजनिक ग्रंथालयात काम करणारे जे ग्रंथालय कर्मचारी आहेत ते खूप प्रशिक्षित नाही आणि आधुनिकीकरणाच्या दृष्टिकोनातून जर काही मदत पाहिजे असेल तर ती महाविद्यालयीन ग्रंथपालांनी करावी आणि आमच्या सार्वजनिक ग्रंथालयाच्या ग्रंथपालांना त्या दृष्टिकोनातून प्रशिक्षित करावं अशी साधारण आमची अपेक्षा आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने आमच्या ग्रंथालयाचे ग्रंथपाल न्यायमूर्ती अंबादासराव जोशी,
त्याच्यानंतर आमचे कार्यकारी मंडळाचे सगळे सदस्य त्यांचं नेहमीच सहकार्य लागतं. त्या सहकार्यामधूनच आपण हा लोकवर्गणीचा हा अनुभव केला. ज्येष्ठ नागरिकांची जी गैरसोय होती ती वरच्या मजल्यावर गाडीची ती दूर करण्यासाठी आपण हा अनुभव केला. याच्यामध्ये लोकांचा सहभाग आहे, अनेक घरांचं मोठं योगदान आहे. या निमित्ताने गणेश कुलकर्णीचं मी अभिनंदन करतो. धन्यवाद. आपलं नाव सर नाव माझं राजशेखर बालेकर, मी पालक. करण्यात आलं. काय वाटतं तुम्हाला? काय आजच्या या जीवन विकास ग्रंथालयाच्या मार्फत मला जो उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार दिलेला आहे याने मी एकदम भारावून गेलेलो आहे. आणि एका सामान्य ग्रामीण भागातल्या ग्रंथपालाला या ठिकाणी असा मोठा सन्मान माझा झाला आहे त्याबद्दल. आणि बालेकर सरांनी जी अपेक्षा व्यक्त केली त्या अपेक्षेसाठी मी पूर्ण म्हणजे माझ्या पद्धतीने मी प्रयत्न करेल. आणि अखिल भारतीय ग्रंथालय महासंघाचा संचालक सदस्य या नात्याने आणि तसेच महाविद्यालयीन ग्रंथालयाच्या माध्यमातून आमच्या ग्रंथपालाकडून या ग्रंथालयासाठी सार्वजनिक ग्रंथालय चळवळीसाठी जे काही मोलाचं काम करता येईल किंवा त्यांना मदत करता येईल त्यासाठी मी कायम तत्पर राहील. आणि ग्रंथपालाच्या ज्या काही आमच्याकडून ज्या चांगल्या सुविधा उत्पन्न करून देता येईल किंवा टेक्नॉलॉजीच्या बाबतीत ते त्यांच्या सॉफ्टवेअरचे जे काही असतील त्यांनासुद्धा आम्ही आमचे सॉफ्टवेअर त्यांचा अपडेट करून त्याच्यासाठी आम्ही त्यांना मदत करू. आणि आता हा पुरस्कार दिल्याबद्दल मी जीवन विकास ग्रंथालय समितीचे सर्व मान्य संचालक मंडळ सदस्य अध्यक्ष यांचे सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो. आणि त्याच्या पुढं जोमाने अजून ग्रंथालय चळवळीसाठी जेवढं काही मला काम करता येईल, कार्य करता येईल आणि ग्रंथाचे वाचक संख्या कशी वाढेल याच्यासाठी माझा प्रयत्न राहील की जास्तीत जास्त विद्यार्थी वर्ग, वाचक वर्ग ग्रंथालयात यावा, वाचन करावं, याच्यासाठी मी प्रयत्नशील राहील. ही ग्रंथपाल म्हणून माझी भूमिका असेल. धन्यवाद. तुमची निवड जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीने झाली? ते निवड प्रक्रिया ही सरळ सांगू शकेल कारण आमच्या सरांची निवड प्रक्रियेमध्ये सरांना विचारायचं. आमच्या अर्ज मागवत या चळवळीमध्ये काम करणारी जी मंडळी आहे, विशेषतः विद्यापीठाचे ग्रंथपाल आहेत किंवा महाविद्यालय क्षेत्रातले ग्रंथपाल आहेत, त्यांच्याशी चर्चा करून आम्ही एक शॉर्टलिस्ट तयार करतो. आणि त्या शॉर्टलिस्टमधलं जो ज्येष्ठ असेल त्याचं नाव निवडतो. त्याच्यामध्ये ऑप्शन्समध्ये 2 विद्यापीठं असल्यामुळे आम्हाला काही त्याची फारशी अडचण आतापर्यंत आली. कुठल्याच पुरस्कारासाठी आम्ही अर्ज करतो. ते सार्वजनिक ग्रंथालयाचा असेल, शालेय ग्रंथालयाचा असेल, त्याच्यासाठी आम्ही अर्ज घेतले. फक्त सावित्रीबाई जोशींच्या नावाने जो मराठवाड्यातल्या साहित्य कृतीचा पुरस्कार आहे त्याच्यासाठी मात्र आम्ही पुस्तक वापरतो आणि त्या पुस्तकाची निवड समिती निवडतो. सर्वात महत्त्वाचे आता जे सार्वजनिक ग्रंथालयाचे तर भरपूर समस्या आहेत. महाविद्यालयीन ग्रंथपालाच्या सुद्धा अनेक समस्या आहेत. त्या राष्ट्रीय पातळीवर आमच्या अखिल भारतीय ग्रंथालय संघाच्या माध्यमातून आम्ही तो प्रयत्न करतच आहोत. आम्ही जास्तीत जास्त ग्रंथालयाच्या ज्या रिक्त जागा आहेत त्या भरण्यासाठी आमच्या ग्रंथालय संघटनाच्या दिल्लीचे आमचे जे अध्यक्ष आहेत प्रदीप राय यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्याचा प्रयत्न चालू आहे. आणि सार्वजनिक ग्रंथालयाच्या ग्रंथपालाचं मानधन वाढावं, त्याचबरोबर ग्रंथपालाच्या सार्वजनिक ग्रंथालयाच्या जागा भराव्या याच्यासाठी सुद्धा आमचे महाराष्ट्र ग्रंथालय संघ तसेच आमचं भारतीय ग्रंथालय संघ हे आता सध्या प्रयत्न आमच्या त्या पद्धतीने चालू आहेत. शासनाचं आमचं त्याची मागणी आम्ही करत आहोत आणि त्याला निश्चितच लवकरच यश येईल असं आम्हाला आमच्या अखिल भारतीय अध्यक्ष यांच्याकडून त्यांनी आम्हाला ग्वाही दिली की आम्ही लवकरात लवकर याच्यावर आम्ही कारवाई करायचा प्रयत्न करू. सर, नवीन पिढी जी आहे ते वाचनापासून दूर होत आहे, तर त्यांना काय संदेश द्या ना सर? माझं म्हणणं आहे की आता नवीन पिढी वाचनापासून दुर्लक्ष होत नाही आहे, फक्त त्याचं माध्यम बदललेलं आहे. ते सध्या मोबाईलच्या माध्यमातून, ई बुक्सच्या माध्यमातून, ई जर्नल्सच्या माध्यमातून वाचत आहेत. कारण की त्यांना त्या गोष्टी जागेवर मोबाईलमध्ये कॉम्प्युटरमध्ये मिळत असल्यामुळं ते वाचन करत नाही असं म्हणणं चुकीचं आहे. वाचन करत आहेत, फक्त त्यांचं माध्यम बदललेलं आहे. आणि ग्रंथालयामध्ये येण्यामागची जी हा जो प्रश्न आहे ना, हा प्रश्न 1970 सालापासून तर ज्यावेळेला अमेरिकन लायब्ररीने आपल्याला युनायटेड स्टेट इन्फॉर्मेशन सर्व्हिस केली तेव्हापासून पुढे पुस्तकं बंद झाली. त्यावेळेला लायब्ररी विदाउट वॉलपासून सगळे कन्सेप्ट आले. मुद्रण जे आहे त्या मुद्रणामधून येणाऱ्या माध्यमाला मरण नाही. तुमचं डिजिटल माध्यम जे आहे ते डिजिटल माध्यम हे काही काळापुरतं आहे. वाचनाची सवय जर जोपासायची असेल तर छापील माध्यमच उपयोगात येणार. तुमची वर्तमानपत्र वाचल्याशिवाय बातम्या किती ऐकल्या तरी वर्तमानपत्र वाचल्याशिवाय चैन पडते का? नाही पडत. जर आपण रात्री 12 वाजता बातमी घेतलेली असेल ती सकाळी पेपरमध्ये आहे की नाही हे कन्फर्म केल्याशिवाय आपला विश्वास बसतो. म्हणून मुद्रण माध्यमाला मरण नाही, फक्त माध्यमाचं स्वरूप बदललेलं आहे. वाचन कमी झालेलं नाही, त्याचं स्वरूप थोडंसं बदलत आहे.
आणि कोरोनाच्या मोबाईलच्या माध्यमामध्ये होती ती हळूहळू पुन्हा परत केलं. मुद्रित माध्यमाकडे येतात किंवा हा प्रश्न अनएंडिंग आहे. जशी जशी डेव्हलपमेंट होत राहतील तसं त्याच्यातनं नवीन गोष्टी येत राहतात, नवीन गोष्टी चालतात. इतर ग्रंथपालांना तुम्ही आजच्या निमित्ताने काय संदेश देणार आव्हान माझ्या मते मी तर कोणाला काही सांगू शकत नाही, पण मी माझ्या स्वतःला मी ठरवलं की माझ्या सर्व्हिसमध्ये जे काही माझ्याकडून योगदान संस्थेसाठी, आपल्या ग्रंथालयासाठी, आपल्या ग्रंथालयाच्या व्यवसायासाठी आणि आपल्या ग्रंथालयाचं नाव जास्तीत जास्त मोठं व्हावं, आपल्या व्यवसायाचं नाव मोठं यासाठी जे काही कष्ट करावं लागतील, काम करावं लागेल, याचं माझ्याकडून मी माझ्या परीने प्रयत्न करत आहे आणि याच्या पुढेही करत राहणार आहे. कारण की आपलं कर्तव्य आपण करणं हीच महत्त्वाची गोष्ट आहे. दुसऱ्याला सांगण्यापेक्षा मी स्वतः करणं आणि त्याच्यातून जो काही होईल, कारण की मुलांकडून जो रिझल्ट मिळतो, मुलांकडून जे आम्हाला त्याची पावती मिळते तेच आमच्यासाठी मोठा पुरस्कार आहे. म्हणून ग्रंथालयात येणारा विद्यार्थी हा आमच्यासाठी देवत्या समान आहे, वाचकच आमचा हे आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही आणि त्यांच्यामुळेच आम्हाला नोकरी आहे किंवा आम्हाला जे काही उदरनिर्वाहाच्या गोष्टी होत्या त्यांच्यामुळेच होतात. म्हणून मी विद्यार्थी आणि ग्रंथपालासाठी की आपण आपले जे दिलेले कामं आहेत ती जर आपण निष्ठेने केली तर आपलं काम हेच महत्त्वाचं आहे, निष्ठा महत्त्वाची आहे. आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहावं आणि आपण आपलं काम केलं तर आपल्याला बाकी कुठल्या गोष्टीकडे लक्ष द्यायची गरज नाही. एवढ्या ग्रंथ सांगू शकतो. काय शुभेच्छा देणार आज सरांना एवढा मोठा पुरस्कार आणि सन्मानित झालं, तुम्हाला काय वाटतं? सर्वप्रथम तर जीवन विकास ग्रंथालयाचे मी आभार मानते की माझे मिस्टर गणेश कुलकर्णी यांनी छान सत्कार वगैरे केला, त्याबद्दल मी आभार मानते. त्यांचं स्ट्रगल मी स्वतः पाहिलेलं आहे. माझ्या लग्नाला 25 वर्ष झालेले. ते किती खालच्या याच्यापासून या स्टेजला यायला त्यांनी किती स्ट्रगल केलेलं आहे मी स्वतः पाहिलेलं. त्याच्यामुळे ते डिझर्व आहेत या सगळ्या याच्यासाठी. पुढील वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देते. सरांच्या पुरस्कारामध्ये तुमचा पण एक सिंहाचा वाटा आहे, काय वाटतं याबद्दल? तुम्ही काय खूप छान वाटतंय. म्हणजे आज जेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं तेव्हा माझ्याही डोळ्यात पाणी येत होतं की म्हणजे मला भरून येत होतं. खूप असं आनंदही आहे. सर काय सांगाल, आज सरांना पुरस्काराने सन्मानित केलं आलं, काय शुभेच्छा देणार तुमच्या वतीनं? अतिशय आनंदाची बाब आहे. जीवन विकास ग्रंथालय जे आहे हे आमच्या ग्रंथालय संचालनाच्या अंतर्गत आम्ही त्यांना शासनमान्य ग्रंथालय आहे आणि अत्यंत ॲक्टिव्ह असं ग्रंथालय. त्या ग्रंथालयामार्फत सातारकर सरांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार आमचे मित्रवर्य कुलकर्णी सरांना हा मिळाला, हा अतिशय आनंदाची बाब आमच्यासाठी. त्यांचं काम फक्त महाविद्यालयीन ग्रंथालयामध्ये नाही तर सार्वजनिक ग्रंथालयामध्ये सुद्धा ते हिरिरीनं भाग घेत असतात. आमचे शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाचा जो LTCचा वर्ग चालतो त्या प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी हा मनुष्यबळ असतो. त्यासाठी सुद्धा सरांचं महत्त्वाचं मार्गदर्शन यामध्ये लाभतं आहे. म्हणून ते सर फक्त महाविद्यालयीन ग्रंथालयामध्ये नाही तर सार्वजनिक ग्रंथालयामध्ये सुद्धा त्यांचं काम वाकार घ्याजोगं आहे आणि त्याची दखल या ठिकाणी घेतल्याबद्दल आम्हाला सुद्धा आम्ही आवर्जून त्यांच्या प्रेमापुढे या ठिकाणी उपस्थित राहिलो. तुम्ही सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्यासुद्धा धन्यवाद. Now and press the bell icon. Never miss an update.